मित्रांनो नमस्कार. तुम्ही परत एकदा स्वागत इंडी मध्ये. आज निव्वळ राजकारणचा हा एपिसोड नाही, त्याच्यामुळे तसं मला म्हणता येणार नाही. आज हा एपिसोड राजकारणाविषयी नाही. आज मी समाजामध्ये जी एक विकृती आपल्या तयार झालेली आहे मित्रांनो, त्याच्याविषयी आज बोलीन मी. कदाचित जे मथळ्यावरनं वगैरे तुमच्या हे लक्षात आलं असेल की इंडियाज गॉट लेटेंट नावाचा एक टॉक शो आहे, कॉमेडी शो आहे. तिथे जो प्रकार झाला तिथे अतिशय विकृत अशा पद्धतीचे काही जोक्स करण्यात आले. त्यांना जोक्स म्हणणं चूक आहे, पण त्यांना आज आपल्याकडे दुसरा शब्द नाही. त्याच्यामुळे तिची ही जी तिथे जी काही विकृत काही वक्तव्य करण्यात आली, त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे, कॉन्ट्रोवर्सी तयार झालेली आहे. आता या गोंधळाच्या केंद्राशी रणवीर अलाहाबादिया नावाचा एक तरुण अतिशय यशस्वी यूट्यूबर आहे, ज्याचं बिअर बायसेप्स नावाने यूट्यूब चॅनल आहे. आणि त्या चॅनलवरती मित्रांनो त्या चॅनलचे 1 करोडपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आणि या तरुण पोरांनी या उद्योगामधनं लाखो करोड रुपये कमवले आहेत असं मला कळतं. पण हा त्याचा आजचा आपल्या व्हिडिओचा तो आज सेंट्रल इश्यू नाही. किंवा त्याच्याबरोबर जे अजून जे काय 3-4 तिथे लोक होते, जो एक शो चालला होता जिथे ही विकृत वक्तव्य करण्यात आली. समय रैना किंवा एक 23 वर्षाची अपूर्वा माखीजा नावाची मुलगी. तर हे कुणी आपल्या आज व्हिडिओचा सेंट्रल मुद्दा नाही. आपला सेंट्रल मुद्दा जो आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्या समाजामध्ये जी एक विकृती तयार होते आहे, अजून तयार झालेली नाही पण होऊ शकते. ही जी विकृती तयार होते आहे ही बेसिकली लिबरल लोकांमुळे तयार. म्हणजे असं की समाजाची चिंता न करता, आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटची, आपल्या नातेवाईकांची, आई वडिलांची, कशाचीही चिंता न करता आपले पैसे कमवायचे आणि त्याच्याकरता काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल. ही ती मित्रांनो विकृती आहे. हे ते परवर्षण आहे. आणि जे आपल्या समाजात स्ट्रॉंग होत आहे, कारण अर्थात की पैशाला फार जास्त महत्व आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. तुम्ही काय पाहिजे ते एक्सप्रेस करू शकता. हा त्याच्या मागचा मोठा चॅलेंज आहे. तर हा जो एपिसोड होता इंडियाज गॉट लेटंटचा, यामध्ये 3 इन्सिडेंट जे मी पाहिले, त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल तर मला माहित नाही, पण 3 इन्सिडेंट जे पाहिले ज्याच्यामुळे हा मुद्दा उसळलेला आहे, ते 3 इन्सिडेंट असे की एकामध्ये रणवीर अलाहाबादिया आपल्या स्वतःच्या आईवडिलांविषयी बोलतो. म्हणजे तो काय बोलतो, मी इथे तो त्यांनी जे शब्द वापरले ते तर जाऊच द्या, पण तो कशाविषयी बोलतो हे सुद्धा मित्रांनो माझ्या तोंडून निघणं शक्य नाही. तर तो आपल्या आईवडिलांविषयी अतिशय डेरोगेटरी आणि खालच्या पातळीला जाऊन बोलतो. नंबर 2, हाच रणवीर एका पार्टिसिपंटला, तिथे ते जे काय तरुण तरुण मुलं येतात त्यांना कमेडियन बनायचं असतं, त्या एका तरुण मुलाला की मुलीला, तो मुलगा तो ज्या रणवीर ज्या त्या पार्टिसिपंटशी बोलला आहे, तो मुलगा आहे का मुलगी हे सुद्धा कळत नाही मित्रांनो. तर त्याच्याविषयी त्याच्याशी बोलताना हा रणवीर अलाहाबादिया त्या पार्टिसिपंटला 2 करोड रुपये ऑफर करतो. कशा करता? तर मी सांगायची गरज नाही मित्रांनो, तुम्ही ते जाऊन बघू शकता. ते अजूनही सोशल मीडियामध्ये अवेलेबल. नंबर 3, ती जी अपूर्वा माखीजा नावाची जी मुलगी आहे, ती स्त्रियांबद्दल अतिशय मित्रांनो ज्याला म्हणतात खालच्या आता पातळीवर, ठीकठाक घरातले लोक बघत सुद्धा नाही अशा पद्धतीचं ती स्त्री, ज्या ज्या स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून पुरुषांच्या मागे लागलेल्या असतात, ज्या पॅट्रियार्की सोसायटीत आहे असं म्हणतात, पुरुष प्रधान आपला समाज आहे असं म्हणतात, तीच ही स्त्री मित्रांनो स्त्रियांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन या एपिसोडमध्ये, या व्हिडिओमध्ये बोललेली. आता झालं असं की हा एपिसोड बाहेर आल्यानंतर प्रचंड कोलाहल माजलेला आहे. आणि याच्या मागे बीजेपीचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी स्वतः याची नोंद घेतली आणि त्यांनी म्हटलं की काहीतरी याचं करायला पाहिजे. त्यानंतर हे तिघं होतेच तिथे, त्यानंतर अजून दोघं होते ते म्हणजे त्या पॅनलवरती बसलेले होते, या 5ही लोकांवरती आणि या शो वरती, तिथे जो व्हेन्यू आहे द हॅबिटॅट नावाचा, या सगळ्यावरती FIR झालेला आहे. आसाममध्ये FIR केलाय, मुद्दामून आसाममध्ये केलाय, कारण यांची कंबर मला वाटतं तोडायची आहे. यांना हे कळलं पाहिजे की हे अशी गंमत नसते. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही वाटेल ते बोलाल, तुम्ही त्यातनं पैसे बनवाल आणि यू विल स्टील बी एबल टू गेट अवे विथ दॅट. हे शक्य नाही. मला वाटतं हा मेसेज यांना द्यायचा आहे, जो की मला वाटतं करेक्ट आहे. आता FIR करावा की नाही मित्रांनो, याच्याविषयी माझ्या मनात खरंच शंका आहे. FIR पर्यंत हे जायला नको होतं असं मला वाटतं आयडियली. बरं, पण
आता माझ्याकडे काही उत्तर नाही की यांना, या लोकांना थांबवायचं कसं. एक गोष्ट नक्की, की हा जो प्रकार चाललेला आहे, ही जी घाण आहे, ही जी खालच्या पातळीवर जाऊन विनोद करण्याची ही जो ट्रेंड तयार झाला आहे, आणि कशाची चिंता न करता वाटेल ते, म्हणजे मी जसं सांगितलं, हा रणवीर तर आपल्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही, तर वाटेल ते करून पैसे कमवण्याची ही जी विकृती समाजात तयार झाली, याचं काहीतरी करायला पाहिजे, एवढं मात्र नाही. आता FIR करेक्ट आहे की नाही, जसं ते आपल्याला इट इट विल इव्हॉल्व, ते आपल्याला कळेल की हे बरोबर आहे की नाही. पण मित्रांनो, एक अतुल, म्हणजे पुढे जाण्याआधी अजून एक छोट्याशा काही 2-3 फॅक्ट इथे सांगणं आवश्यक आहे. ती अशा, की हा जो समय रैना नावाचा जो तरुण पोरगा आहे, हा असेच हे प्रायव्हेट शोज करतो म्हणे, आणि ते अतिशय घाणेरडे असतात, सेक्शुअल विनोद असतात, स्त्रियांविषयी असतात, पुरुषांविषयी असतात. कदाचित तो सुद्धा स्वतःच्या आईवडिलांविषयी विनोद करत असावे, कारण जन्मदात्या आईवडिलांना शिव्या दिल्या की आजकाल म्हणे तुम्हाला यश पटकन मिळतं. म्हणजे विक्टी मूड तयार करायचा, की मला आईवडिलांनी हे नाही दिलं, मला आईवडिलांनी ते नाही दिलं, मला 10 लाखाची गाडी नाही दिली, मला 10 लाखाची गाडी दिली, 20 लाखाची नाही दिली, मला 5,000चा जीन्स घेऊन दिला, है ना, मला 2,000चा गॉगल दिला, हे सतत तयार करायचं. याच्यामुळे म्हणे आजकाल पटकन तुम्हाला यश मिळतं. तर हा जो समय रैना आहे, हा असे प्रायव्हेट शोज करतो, आणि ते पेड कंटेंट म्हणून त्याच्या सबस्क्रायबर्सना त्याच्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल असतं. आता झालं असं, की कुणीतरी, जे मला जे कळलं ते, ते काही रिसोर्सेस म्हणजे मुंबईत, त्यांनी मला एकाने सांगितलं, कुणीतरी भाजपवाला हा या शो मध्ये घुसला आणि तिने तो व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावरती टाकलेला आहे. आता परत हे चूक का बरोबर मला माहिती नाही, आज तो आपला विषय नाही. पण आता त्याच्यानंतर मात्र या या तिघ किंवा सगळ्यांची, ज्याला काय म्हणतात, की सटारलेली आहे. आणि मग रणवीर आलियाबादी यांनी याच्यावरती खूप माफी मागितली, की नाही नाही, मी कॉमेडी करायला नको होती. पण तरी सुद्धा स्वतःच्या आईवडिलांवरती कमेंट करायला नको होतं, असं त्याला अजूनही मला वाटतं वाटत नाही मित्रांनो. जे की विच इज सिम्टोमॅटिक ऑफ द काइंड ऑफ थिंकिंग विच इज गोइंग ऑन द सोसायटी. तरुण पोरांना हे जे वाटतं, की आपल्या आई वडिलांना सगळ्यात इझी टार्गेट आहे ना, कारण आई वडील मित्रांनो रिटॅलिएट करू शकत, म्हणजे आई वडिलांकडनं चुकू शकते, पण आई वडील रिटॅलिएट करत नाही. तुम्ही आपल्या वडिलांना शिव्या दिल्यानंतर तुमचे वडील तुम्हाला शिव्या देऊ शकत, त्याच्यामुळे हे सगळ्यात इझी टार्गेट आहे. तर मात्र त्यांनी त्यांनी जी माफी मागितली, त्याच्यामध्ये कुठेही माझं, मी आईवडिलांबद्दल असं बोलायला नको होतं असं मला वाटतं म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे त्याला काही तो माफी ही मागत नाहीये, केवळ सुटून जाण्याची ही युक्ती दिसते. हे सगळं बघितल्यावर मित्रांनो, मला खरोखर काळजी जी वाटली, आणि ज्यामुळे हा व्हिडिओ केला, ती नंबर एक काळजी ही, की जसं मी सुरुवातीला सांगितलं, की समाजामध्ये ही विकृती तयार झालेली आहे, की वाटेल ते करून पैसे कमवायचे. आणि तुम्ही पैसे कमवले की तुम्ही जे काय पाप केलं असेल ते करेक्ट आहे, असं एक समाजामध्ये मला वाटतं ट्रेंड तयार झालेला आहे, की कुछ भी करो, पैसे कमवले, तुम्ही यशस्वी झालात, की आता तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही. जे की असं होत नसतं. म्हणजे तो जो काय तुम्ही यश मिळवता, कॉम्प्रोमाइजेस करून, खोटं बोलून, करप्शन करून, कोणाच्या तरी पाठीत सुरा मारून, ते मित्रांनो, ज्याला काय म्हणतात, की काही दिवस टिकतं, है ना. ते जे यश असतं ते लाईफ लॉंग नसतं. दुसरं असं, की म्हणजे मला काळजी वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण हे, की हे जे 25, 30, 22, 23 वर्षाचे हे जे लहान मुलं मुली आहेत, यांना यांना जे हे यश मिळतंय शिवीगाळ करून, मी फक्त या तिघांविषयी किंवा 5 लोकांविषयी बोलत नाही. माझा अतिशय अजून एक चांगला आवडता कमेडियन आहे, जो की मी आणि माझी मुलगी, माझी तरुण मुलगी आणि अजून एक लहान मुलगी, आम्ही मिळून ते कधी कधी ते जोक्स एन्जॉय करतो, असा एक कमेडियन आहे. मला इतकं, त्याचा एक आता रिसेंट शो मुंबईत झाला होता. त्या शोची सुरुवात मित्रांनो त्यांनी एक शब्द, जो जीने सुरुवात होतो त्या शब्दाने केली, आणि त्यांनी तो शब्द, ती शिवी दिल्यानंतर मित्रांनो, तो असा अंधारात चालत येतो आणि तो तो शब्द उच्चारतो, आणि त्याने तो शब्द उच्चारल्यानंतर तिथे जो क्राऊड बसलेला असतो तो जोरजोरात हसतो. मला खरंच दया आली मित्र, याला कॉमेडी म्हणायचं. म्हणजे पु ल देशपांडे, दमा मिराजदार, रमेश मंत्री, प्रल्हाद केशव अत्रे जे करायचे त्याला कॉमेडी म्हणायचे. त्याच्या बॅकग्राऊंड वरती याला कॉमेडी म्हणायचं. मला खरंच मित्रांनो समाजाची दया येते कधी कधी, समाजाची म्हणजे त्या विशिष्ट एका त्या तरुण पोरांची ही कॉमेडी आहे. तो तिथे येऊन शिव्या उच्चारतो आणि तुम्ही त्याला हसता. मला काय बोलावं कळेना. आणि म्हणजे हे व्हिडिओ करण्याचं ते पण एक कारण आहे, की हे जे कॉमेडी शोज ज्याला म्हणतात, त्याला तुम्हाला हसायचं तर हसा, नाही तर नका हसू, त्याला कॉमेडी म्हणा तुम्ही.
पण शिवीगाळ इतकी. त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटलं की याच्याविषयी बोलणं आवश्यक आहे. आणि या शो मध्ये सुद्धा तेच आहे, नुसत्या शिव्या, नुसत्या शिव्या, सेक्शुअल इन्युंडोज आणि त्या सेक्शुअल ऍक्ट विषयी बोलणे, स्त्रियांच्या पुरुषांच्या अवयवांविषयी बोलणे आणि धुवाधार शिव्या द्यायच्या. आणि याला लोक हसतात. त्या तरुण पोरांची कीव येते मित्रांनो. त्या शोज ना पाठवणाऱ्या त्या आईबापांची मला खरंच त्यांना विनंती करायची वाटते की तू असं काय तुमच्या घरात नाही की हे पोरं जाऊन हे शोज बघतात. त्या आईबापांची सुद्धा दया येते. तर सगळ्यात मोठी काळजी ही की ही जी मूर्ख आणि ज्याला काय म्हणतात बिलो पार किंवा विकृत अ, हे जे कॉमेडी करणारी जी मुलं आहेत त्यांना समाजामध्ये एक आयकॉन म्हणून बघितलं जात आहे ना. म्हणजे त्यांना आपण आदर्श समजतोय. हा माझा काळजीचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. कारण इट इज इझी मनी. म्हणजे आज मी सुद्धा माझ्या हे युट्यूब चालवतो. मला सुद्धा मित्रांनो व्ह्यूज मिळवणं सोपं आहे. मला फारसं काही करायला लागणार नाही. वाटेल ते भडक विधानं केली तर मला सुद्धा व्ह्यूज मिळतील. पण मी हे कधीही करत नाही कारण ते आपले संस्कार नाही. वाटेल ते करून यशस्वी व्हायचा हा प्रकारच नाही आयुष्यात. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो ट्रेंड आहे हा थांबवला पाहिजे. तुम्ही शिवीगाळ करून स्टेजवर गेलं, शिवीगाळ केला, वाटेल ते बोललं की यशस्वी होता येतं. आई वडिलांना प्रसंगी आई वडिलांना सुद्धा मध्ये आणायचं, त्यांच्याविषयी बोलायचं. हे जर का समाजामध्ये जर का हे पसरलं आणि हे जर का लोकांच्या लक्षात आलं की यामुळे यश मिळतं, यामुळे पटकन पैसे मिळतात, तर घरोघरी तरुण लहान मुलं सुद्धा हेच करायला लागतील. आणि म्हणूनच थांबायला पाहिजे. आता जे भाजपचे सपोर्टर आहेत त्यांच्यामध्ये दुही माजलेली आहे. त्यांच्यामध्ये ज्याला काय म्हणतात डिव्हाइड आहे की हे FIR करायला पाहिजे होता की नाही, यांना अरेस्ट करायला पाहिजे होती की नाही, यांना अरेस्ट करायला पाहिजे का वगैरे असा प्रचंड वाद सुरू आहे. तर मी जसं म्हटलं मला माझ्याकडे सोल्युशन नाही. यांना कदाचित अरेस्ट नको करायला, हे काही क्राईम नाही आहे हा. म्हणजे यांनी कुणाचा जीव गेलेला नाही. पण यांनी समाजामध्ये मित्रांनो विकृती तयार होते. प्रत्येक लिटरल लिटरल म्हणजे ज्याला आपण वाङ्मय म्हणतो, कविता असो, लेख असो, कॉलम्स असो, हे आपल्या समाजाचा अतिशय महत्वाचा अंग आहेत. आणि याच्यामुळे समाज मन तयार होत असतो. समाज मन हे आपल्या सिव्हिलायझेशन जर्नीचा पार्ट आहे. आपण हे जे काय आपलं हिंदू कल्चर वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न, कारण हजार वर्षांची आपण गुलामगिरीतनं गेलो आणि आपल्यावरती प्रहार झाले. ते काही फक्त फिजिकल प्रहार होते असं नाही, तर ते कल्चरल सुद्धा होते, सांस्कृतिक प्रहार सुद्धा होता. आणि संस्कृतीचा एक वाङ्मय हा फार मोठा अंग आहे मित्र. त्यामुळे ही जी काय कॉमेडी आहे, हे जे काय आहे हे एक प्रकारचा वाङ्मय आहे. म्हणजे तुम्हाला कदाचित वाचून आश्चर्य वाटेल की हे सुद्धा एक वाङ्मयच आहे. आणि ते वाङ्मय हेल्दी असलं पाहिजे, ऍटलिस्ट अनहेल्दी तरी नसलं पाहिजे, विकृत तरी नसलं पाहिजे. ते फार दर्जेदार असेल की नाही आपल्या हातात नाही, पण ते कमीत कमी विकृत नसलं पाहिजे. एवढं तरी आपण इन्शुअर करायला पाहिजे. हे कसं करता येईल आता माझ्याकडे उत्तर नाही. पण मी हे कॉमेडी शोज होताना याच्यावर काहीतरी कंट्रोल आला पाहिजे. यात विकृती येता कामा नये. समाजातल्या अतिशय ज्यांना आपण पुजतो आई वडील, हा आपल्या समाजाचा मित्रांनो फलक्रम आहे. आपल्या समाजाचा बेस आहे तो, नीव आहे ती. त्याच्यावर जर का विकृती होत असेल, स्त्रियांवरती तुम्ही वाटेल ते कमेंट करत असाल, स्त्री एका स्त्रीवर कमेंट करते म्हणून ते सोडून द्यायचं काय? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जास्त चांगलं देता येईल. तर हे होण्यापासून मात्र मित्रांनो थांबवण्याकरता मी नक्की प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा करा. FIR करायला पाहिजे की नाही आज मला माहिती आहे. आज इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.